नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या तब्बल अनेक महिन्यांच्या वाट पाहिल्यानंतर अखेर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे। आज आपण या निर्णयामध्ये नक्की किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि किती निधीची तरतूद करण्यात आली आहे, कोण पात्र राहणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याबाबत नेमकं काय उल्लेख आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। हा निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने काढलेला शासन निर्णय आहे। या GRच्या सुरुवातीला स्पष्ट शब्दात नमूद केलं आहे की PM किसानच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन नमो शेतकरी महासन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये जमा करणारी योजना राबविणार आहे। या प्रस्तावानेच PM किसानचा नोव्हेंबर 2025 मध्ये वितरित झालेला 21वा हप्ता याचा उल्लेख आहे आणि याच अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत शासनाकडे मागणीचा प्रस्ताव पाठविला गेला होता। हा प्रस्ताव आता मार्च 2026 मध्ये शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे। म्हणजेच प्रस्ताव आल्यापासून निर्णय होईपर्यंतचा विलंब स्पष्ट दिसून येत आहे। या शासन निर्णयानुसार 1,774 कोटी रुपयाच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे। यामुळे एकूण 90 लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे। शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसात किंवा 4 ते 5 दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री मोठ्या उत्सवात लाईव्हमध्ये गाजावाजामध्ये हा हप्ता वितरित करतील अशी शक्यता आहे। परंतु या सगळ्या उत्साहात एक मोठा प्रश्न अजूनही तसाच राहतो, तो म्हणजे PM किसानचा 22वा हप्ता जमा झाल्यानंतर नमोचा 9वा हप्ता कुठे आहे। या शासन निर्णयामध्ये 9व्या हप्त्याचा कोणताही उल्लेख नाही। सरकारने जर खरंच PM किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी चालवायची असेल तर PM किसानचे 2 हप्ते जमा झाल्यावर नमोचेही 2 हप्ते जमा होणे अपेक्षित होते। पण इथे मात्र PM किसानचे 2 हप्ते पडल्यानंतर नमोचा एकच हप्ता टाकून शासन थांबत आहे। मग शेतकऱ्यांचा 9वा हप्ता कधी जमा होणार? पुढचा ऑगस्ट उजेडेपर्यंत तो पेंडिंगच ठेवणार आहे का? हा प्रश्न आज लाखो शेतकऱ्यांच्या मनात आहे। आता पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता मिळाला आहे ते सर्व शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र राहणार आहेत। मात्र सरकारने नवीन अट लागू केले आहेत, ते म्हणजे रेशन कार्डातील कुटुंब म्हणून एकालाच या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। एका कुटुंबात स्त्री पुरुष दोघांच्या नावावर शेती असल्यास महिलेला प्राधान्य दिलं जाणार आहे। पण इथे ही समस्या अशी आहे की ज्या महिलांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळतो त्यांच्या खात्यात नमो निधीचा हप्ता कट करून कमी रक्कम जमा केली जाते। हा महिलांच्या नावावर शेती असणाऱ्या कुटुंबावर अन्याय आहे आणि शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे तीव्र नाराजी वाढली आहे। महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांबाबत जी दिरंगाई आणि दुजाभाव केला जातोय त्याने शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल रोष वाढत आहे। केंद्र सरकार PM किसानचे हप्ते वेळेवर टाकते, मग महाराष्ट्र सरकार नमोचे हप्ते वेळेवर का टाकू शकत नाही? शेतकऱ्यांना न्याय वेळेवर मिळायला हवा। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नमोचा 9वा हप्ता देखील तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। अशा प्रकारे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।